जेव्हा इथं सांगितलं होतं की सर पहिला म्हणजे किंवा इट वॉज इवन माय आयडिया ऑल्सो बिकॉज इकडून तिकडून कुठून तरी पुरावा नाही. दिस इज द 6th or 7th. त्याच्यामध्ये पासपोर्टचा जो खर्च असेल, पासपोर्ट काढण्यासाठी आपल्या मुलांना जी लागणारी मदत असेल, ती मदत सुद्धा बार्टीच्या माध्यमातून आपण देणार आहोत. त्याचे शिक्षण पण घेतो आपण आणि भविष्यात मग त्यांना आणखी आपण फोन करू. आपला प्रचार प्रसार तशा पद्धतीने झालेला आहे सर. खरंच वाटतं बरं का पोस्ट ऑफ 3000 मुलं आपली PhD करतायत. तर 3000 मुलांना इथे एवढा जॉब मिळणं अवघड. कारण आपण थोडंसं इंग्रजी फाडफाड बोलायला लावले. इंग्लंड अमेरिकाचे काय ते हे बघत नाही. मी PhD नांदेडचं 10 वर्षाचा पाणी पुरवण्याचा त्याच्यावर केली कशावर केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून परदेशातील नोकरीच्या संधी या अनुषंगानं आपण इथं एम्प्लॉयमेंट फेअर घेतलेला आहे नांदेड इथं. आपल्या मुलांना परदेशात अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या नोकरी मिळाव्यात याच्या अनुषंगानं बार्टी ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम हा आपला एक BOG बार्टीच्या BOGने अप्रूव्ह केलेला कार्यक्रम आहे. आणि त्याच्यासाठी वी हॅव एम्पॅनेल्ड द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं मान्यता प्राप्त दिलेल्या अशा रिक्रुटमेंट एजन्सीजना आपण एम्पॅनेल केलं आहे बार्टीच्या माध्यमातून. आणि त्याच्या अनुषंगानं आपण आपल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत की जेणेकरून आपली मुलं परदेशात नोकरीसाठी जातील. परदेशात नोकरी केल्याचे अनेक फायदे असतात की जिथं जी नोकरी आपण नांदेडमध्ये करत असतो, मे बी इफ इट इज अ ड्रायव्हर मे बी इथं 30,000 रुपये जर का नोकरी त्याला अर्निंग होत असेल तर तेच काम करण्यासाठी त्याला परदेशात 3 लाख रुपये वगैरे पगार मिळतो. त्यामुळे त्याचं जे सेविंग आहे ते सेविंग 1 वर्ष 2 वर्ष जरी त्यानं नोकरी तिथं केली तरी त्याचं म्हणजे जीवनभराचं सेविंग तो त्या 2-3 वर्षामध्ये करू शकतो. पण तीच नोकरी जर का इथं तो आयुष्यभर जरी केलं तरी त्याचं सेविंग काही फार होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याला परदेशामध्ये जी काही एक्सपिरियन्स मिळतो इंटरनॅशनल एक्सपोजर, त्या एक्सपोजरचं सुद्धा मार्केटमध्ये आणि इव्हन इंडियामध्ये परत जो आला तर त्याला त्याचं एक डिफरंट व्हॅल्यू असतं. तर अशा प्रकारे अनदर थिंग इज दॅट आपण महाराष्ट्रात नोकरी करत असताना थोडासा जो काही भेदाभेद होतो तशा प्रकारचा भेदाभेद सुद्धा परदेशात आपल्याला फेस करावा लागत नाही. परदेशामध्ये फक्त जी काही क्वालिटी असेल, जे काही तुमचं स्किल आहे त्याचंच महत्त्व असतं. आणि निश्चितपणे आपली मुलं ही खूप स्किल्ड आहेत. दे आर रेडी टू हार्ड वर्क करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी तयार आहेत. आणि निश्चितपणे ती तिथं जाऊन यशस्वी होतील असं मला वाटतं. आता आपण इथं हजारो मुलं जी आलेली आहेत त्यातल्या 25% मुलांना वगैरे पासपोर्ट घेऊन आलेली आहेत. बाकीच्या मुलांच्यासाठी सुद्धा पासपोर्ट मिळावा याच्या अनुषंगानं आपली अप्रूव्ड स्कीम आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ऑफ बार्टी हॅज अप्रूव्ड द स्कीम. आणि त्यांना पासपोर्ट मिळण्यासाठी मगाशी डॉक्टर जोगदंड साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे आपण वेगळा असा पासपोर्टचा कॅम्पसुद्धा इथे लावणार आहोत. मगाशी किरण आंबेकर साहेब RDC नांदेड इथं आले होते. त्यांनी सुद्धा सांगितलं की प्रशासन एक वेगळा सेल काढून आपल्या इथल्या मुलांना परदेशात जाण्यासाठी मदत करणार आहे. आणि बार्टी, महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या साहाय्यानं निश्चितपणे इथली मुलं परदेशात लवकरच जातील. आणि त्या मुलांना परदेशात जाण्यासाठीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स हँडओव्हर करण्यासाठीचा कार्यक्रम आपण माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा आपला मानस आहे. आणि निश्चितपणे आता जशा प्रकारे रिस्पॉन्स आहे तो कार्यक्रमसुद्धा लवकरच होईल असं मला वाटतं.